कशी वाटते ही सरळ सोप्या मसाल्यातही कमाल चव देणारी अशी दोडक्याची भाजी? चला तर मग ह्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण एक छोटी वाटी खोबऱ्याचं भाजलेलं कूट घेतलं आहे। इथे शेंगदाण्याचं कूट, 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। इथे घरचा साठवणीचा मसाला, गोडा मसाला आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। इथे आता मी ही 2 कवळी दोडकी घेतलेली आहेत। ही मी असे वांग्याला आपण काप करतो ना, भरली वांग्याला, तसे आपण काप करून घेऊयात। आता ते पाण्यात टाकून घेते म्हणजे ते काळे पडणार नाहीत। इथे मी आता एक वाटण तयार करते। त्यासाठी लसूण, खोबरं, शेंगदाण्याचं कूट हे मी मिक्सरला लावून घेतलं आहे। हे कूट आपल्याला जाडसर करायचं आहे। त्यामध्ये आता गोडा मसाला, घरचा साठवणीचा मसाला, हळद, चवीनुसार आपण ह्यात मीठ टाकून घेऊ। आता इथे भरपूर कोथिंबीर टाकून ह्याच्यात 1 टेबलस्पून आपण तेल घालून घेऊयात आणि सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊयात। तेलाने काय होतं, ह्याला थोडं ओलसरपणा येतो आणि ते आपल्याला चांगले दोडके भरता येतात। आपण अशा प्रकारे दाबून दाबून ही दोडकी भरायची आहेत। आता एका कढईत आपण तेल घेऊ, त्यात जिरे, मोहरी हे भरलेली दोडकी टाकून छान आपण परतून घेऊयात त्याला। आता यामध्ये आपण जो राहिलेला मसाला होता ना, तो टाकून घेऊ आणि पुन्हा ही भाजी छान परतून घेऊयात। आता आपल्याला यामध्ये थोडं पाणी ओतून घ्यायचं आहे। हे साधारण अर्धा फुलपात्रभर पाणी असेल। आता हे झाकण ठेवून आपण ह्याला उकळी आणून घेऊ, म्हणजे ह्याला छान तरी येईल। तुम्ही बघू शकता थोडं पाणी ओतल्यामुळे ह्याला छान तरी आलेली आहे। आता आपल्याला कितपत भाजीची क्वांटिटी पाहिजे त्यानुसार आपण ह्याच्यात पाणी ओतून घेऊयात। ह्याला आता झाकण ठेवून ही शिजवून घेऊ। छान शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता। ह्याला आता सर्व करूयात। ह्या रेसिपीमध्ये जे मसाले वापरले आहेत त्याचे अचूक प्रमाण व पूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर रेसिपी खाली जे त्रिकोणी बटन दिले आहे त्यावर क्लिक करा।